रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. रोकठोक न्यूज चॅनल मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी चालू आहे. तर माळशिरस तालुक्यातनं बरंच वातावरण असं चलविचलित वातावरण सध्या चालू आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ताभाऊ भोसले जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय आजची काय परिस्थिती आहे? तालुक्यातून बऱ्याच मिटिंगा, बरेच बैठका चालू आहेत त्या विविध पक्षाच्या, विविध पार्टीच्या. त्याच्याबद्दल तुमचं मत काय आणि तुमच्या संघटनेची काय रणनीती आहे या माढा लोकसभेसाठी? प्रथमतः माढा मतदारसंघात आज अशी रणनीती चालू आहे की सगळी तयारी लागलेली आहेत. पण ही सगळी तयारी लागली असताना प्रत्येकाला एकच डोक्यात आलं आहे की बाबांनो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कुणाच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि ही ताकद ज्याच्या पाठीमागं उभा राहील त्याचा विजय 100% निश्चित असणार आहे. खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही ह्या माढा मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष शेतकऱ्याचे प्रश्न असतील, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील, आम्ही कायमस्वरूपी रस्त्यावरची लढाई आमची चालू असते. आणि ही लढाई करत असताना आम्ही त्या भागामध्ये माढा मतदारसंघातले सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जोमाने काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. आणि ह्याचा निश्चितच फायदा येणाऱ्या काळामध्ये जो कोणी ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला जो कोणी न्याय द्यायचा प्रयत्न करेल त्याच्याशी आम्ही विचार करू. पण साहेबांचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आमची लवकरच आम्ही 2-4 दिवसामध्ये सदाशिवनगर या ठिकाणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहे. माढा मतदारसंघात गेले अनेक वर्षाचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एक सक्षम असा खासदार पाहिजे आणि त्या खासदारांनी जनतेत राहून काम केलं पाहिजे. नाहीतर त्यांनी दिल्लीला बसायचं आणि जनतेनं इथं फिरत राहायचं, हे काय बरोबर दिसणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे. आता साधूला तुम्ही म्हणला गेले पाठीमागच्या बरेच दिवसापासून तालुक्याची बरीच चित्र बदलत चाललेत. उत्तमराव जानकर यांनी मोहली पाटील गटात प्रवेश केला थोडक्यात, बरोबर का? पण त्यांनी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम केलेलं आहे. ह्याच्याबद्दल तुमची भूमिका काय? ज्या टायमिंगला जानकर साहेब शेतकरी संघटनेत होते त्या टायमिंगला त्यांचा काळ फार मोठा होता. ज्या टायमिंगला ती शेतकरी संघटनेत असताना त्यांना या माळशिरस तालुक्याची पंचायत समितीत उपसभापती होण्याचा एक मान मिळाला आणि ज्या टायमिंगला ते संघटनेतून बाहेर गेले तेव्हापासून त्यांना ब्रेक लागलेला आहे. दत्ताभाऊ, आता माढा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तुमचं काय नियोजन आहे? कुठल्या तालुक्यात कसं नियोजन लावलंय? माढा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी आमच्या मिटिंगा होत आहेत, गावभेट दौरे चालू आहेत आणि सर्व आमचे पदाधिकारी या माढा मतदारसंघातले प्रत्येकजण कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे या माढा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खूप मोठी ताकद आहे. दत्ताभाऊ, आता या तालुक्यात अशी चर्चा आहे की साधारणतः जानकर साहेब, उत्तमराव जानकर मोहिते पाटील गटाला एकत्रीकरण आता काम चालू आहे त्या दोन्हीचं. तर त्यांच्याकडनं असं बोललं जातंय की साधारणतः 1.5 ते 2 लाखाचं मताचं लीड घेतलं जातंय. ह्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा माढा मतदारसंघातली जनता पूर्ण सुज्ञ आहे. पूर्वी लोक म्हणायची ह्याचं ऐकून त्याचं ऐकून ह्याला द्यावं लागतंय. पण आता जनतेला कळायला लागलंय की बाबांनो, कामाचा माणूस कोण आहे आणि त्याला आपण जर निवडून दिलं तर तो जनतेची सेवा करू शकतो. आज जर बघायचं म्हटलं तर दोन्ही उमेदवाराला ह्या माढा मतदारसंघातली काट्याची टक्कर आहे. आणि फार काय 1.5-2 लाखाविषयावर मी बोलणार नाही, पण बोटावर मोजण्या इतक्या मतावर निवडून येऊ शकते ती.
आणि माढा मतदारसंघ हा आमच्यासाठी काय नवा नाही, आमच्यासाठी हा जुनाच आहे. कारण एकेकाळी आम्ही हा माढा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा केला होता आणि तो उमेदवार आम्ही विजयाच्या पायथ्याशी नेऊन ठेवला होता, पण तो गद्दार निघाला. तरीही आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर जनता प्रेम करणारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ज्यांना कोणाला पाठिंबा राहील, नक्कीच त्या विजयाचा भागीदार हा स्वाभिमानी शेतकरी संघटना माढा मतदारसंघात प्रामुख्याने त्याचा विचार केला जाईल. धन्यवाद दत्ताभाऊ, तुम्ही आमच्या रोकटोक न्यूज चॅनेलला मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आम्ही मनपूर्वक आभार मानतो. कॅमेरामॅन मकरंद साठेसह मी बंडू कांबळे, माळशिरस.